नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। प्रेग्नन्सीच्या दरम्यान खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये गर्भवतीला थोडेसे रेस्ट्रिक्शन्स येतात, खूप सारे सजेशन्सही मिळतात। हे पदार्थ खावेत, ते पदार्थ खाऊ नये, याचा गर्भावरती परिणाम होतो, यामुळे बाळाची वाढ लवकर होत नाही किंवा प्रीमॅच्युअर बर्थ होतो किंवा बाळाचं वजन वाढत नाही, अशा एक ना अनेक खूप सारे सल्ले मिळतात। आणि गर्भवतीच्या मनामध्ये मात्र हे जे विचार आहेत हे प्रत्येक पदार्थ खाता असताना येत असतो। आणि असाच विचार जर तुमच्याही मनामध्ये डाळिंब खाताना येत असेल तर त्या सगळ्या शंका या व्हिडिओमध्ये दूर होणार आहेत। बऱ्याचदा असंही असतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये डाळिंब खाऊ नये असा सल्ला दिला जातो, पण लक्षात घ्या, डाळिंब हे जे फळ आहे हे इतकं हेल्दी आहे, इतकं न्यूट्रिशियस आहे आणि याचे अगणित फायदे आहेत। त्यामुळे तुम्ही अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून किंवा तुम्ही इव्हन प्लॅनिंग स्टेजमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला रेग्युलरली डाळिंब खाणं हे खूप जास्त गरजेचं आहे। कारण डाळिंबामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत, खूप सारे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि जे आईसाठी सुद्धा आणि गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी सुद्धा अतिशय फायद्याचे आहेत। डाळिंबामध्ये भरपूर असं आयरन असतं आणि ज्या कारणामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुमची हिमोग्लोबिन लेवल आहे ही उत्तम राहायला मदत होते। थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये आईचं हिमोग्लोबिन हे उत्तम असणं हे गरजेचं असतं। जर हिमोग्लोबिन पातळी कमी आली तर गर्भाची वाढ सुद्धा मंदावते, शिवाय आईच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो। आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला तुमची आयरन लेवल, हिमोग्लोबिन लेवल प्रॉपर ठेवायची असेल तर तुम्हाला डाळिंब खाणं हे मस्ट आहे। या व्यतिरिक्त नॉर्मली आपण पाहतो की प्रेग्नन्सीच्या दरम्यान कॉन्स्टिपेशन होणं, जळजळणं, ऍसिडिटी लेवल वाढणं किंवा आईला भूक न लागणं किंवा खाल्लेलं न पचणं, खूप जास्त उलट्या होणं, मॉर्निंग सिकनेस येणं, या सगळ्या गोष्टी होत असतात। आणि जर अशा वेळी तुम्ही डाळिंब खात असाल तर हे सगळे जे त्रास आहेत त्यापासून तुम्हाला आराम मिळायला किंवा हे त्रास कमी व्हायला सुद्धा मदत होते। या व्यतिरिक्त डाळिंबामुळे आपले हार्मोनल लेवल सुद्धा प्रॉपर राहायला मदत होते। याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला बीपी रिलेटेड काहीही त्रास असेल, नॉर्मली गर्भवतींचा बीपी अचानक वाढणं किंवा कमी होणं यासारख्या गोष्टी होतात, पण जर तुम्ही डाळिंब खात असाल तर हा बीपी किंवा आपलं जे ब्लड प्रेशर आहे हे नियंत्रित राहायला सुद्धा मदत होते। आणखी एक खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे आईच्या शरीरामध्ये किंवा स्किनमध्ये जे काही चेंजेस होत असतात, नॉर्मली आपण पाहतो की त्वचेवरती पिगमेंटेशन येणं किंवा खूप जास्त पिंपल्स येणं, त्वचा काळवंडल्यासारखी वाटणं, या सगळ्या गोष्टी होतात। जर तुम्ही रेग्युलरली डाळिंबाचं सेवन करत असाल तर तुमची त्वचा ही अगदी तजेलदार आणि हेल्दी राहते। फक्त आईचीच नाही तर गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची त्वचा सुद्धा अतिशय निरोगी आणि तजेलदार होते। त्यामुळे डाळिंब खाणं हे गर्भावस्थेच्या दरम्यान अतिशय फायद्याचं मानलं जातं। त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे डाळिंबामध्ये भरपूर असं फोलेट असतं। गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही उत्तम व्हावी, त्याबरोबरच जन्मतः जे काही आजार असतात किंवा ज्याला आपण बर्थ डिफेक्ट म्हणतो तर ते टाळण्यासाठी सुद्धा हे फोलेट खूप महत्त्वाचं असतं। शिवाय पहिल्या तिमाहीमध्ये गर्भपात होऊ नये यासाठी या फोलेटचं खूप महत्त्व आहे। जर तुम्ही रेग्युलरली डाळिंब खात असाल तर बाळाची वाढ ही छान होणार आहे, बाळाचा बौद्धिक विकास ही छान होणार आहे, शिवाय बाळाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ही बूस्ट व्हायला मदत होणार आहे। याशिवाय डाळिंबामध्ये भरपूर असं विटामिन सी सुद्धा असतं, ज्या कारणामुळे आईची इम्युनिटी लेवल ही बूस्ट व्हायला मदत होते। आणि म्हणूनच प्रत्येक गर्भवतीने थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये आणि इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा डाळिंब खाणं हे खूप जास्त फायद्याचं आहे। आता बऱ्याचदा तुमच्या याही शंका असतात की डाळिंब खाल्ल्यानंतर बाळाचा रंग काळा पडतो का किंवा बाळाची जी त्वचा आहे ही काळवंडते का, तर हा टोटली गैरसमज आहे। या अगोदर मी जसं सांगितलं की जेव्हा तुम्ही डाळिंब खात असता, गर्भवती डाळिंब खात असते, तर आईची त्वचा तर तजेलदार किंवा छान होतेच, पण त्याचबरोबर गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची त्वचा सुद्धा अतिशय हेल्दी, तजेलदार आणि मऊ मुलायम व्हायला, निरोगी व्हायला मदत होते। तर हा एक टोटली गैरसमज आहे। डाळिंबामुळे बाळाची त्वचा काळवंडते किंवा बाळ हा काळा होतो असं बिलकुल नाही। त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका मनात न घेता डाळिंब हे जरूर खायला हवं। फक्त हे घेत असताना किंवा कोणताही पदार्थ कितीही हेल्दी असला, त्याचे कितीही फायदे असले तरी सुद्धा जेव्हा तो अतिरिक्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो तर त्यावेळी त्याचे साईड इफेक्ट हे जरूर होतात। आणि म्हणूनच प्रत्येक पदार्थ खाण्याचं जे लिमिट आहे किंवा त्याचे एक प्रॉपर वे आहे, पद्धत आहे, ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। डाळिंबाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर तुम्ही रोज 1 वाटी डाळिंब, जे सोललेले डाळिंबाचे दाणे आहेत, हे छोटी 1 वाटी जे डाळिंब आहेत हे खाऊ शकता। आणि जर सांगायचं झालं तर आठवड्यामध्ये तुम्ही 3 ते 4 डाळिंब खाऊ शकता। एका दिवसामध्ये 2 डाळिंब खाणं, 3 डाळिंब खाणं, या गोष्टी तुम्हाला टाळायचं आहे। मॉडरेट अमाऊंट मध्ये डेली तुमचा जो आहार आहे हा असायला हवा। जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला डाळिंबाचं ज्यूस घेणं हे टाळायचं आहे। नॉर्मल तुम्ही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता, काही हरकत नाही, परंतु जे ज्यूसच्या फॉर्म मध्ये आपण कोणताही फळ असू द्या तर ते खाणं हे तुम्हाला
टाळणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं जाणवत असेल की डाळिंब खाल्ल्यानंतर तुमचे वॉमिटिंगचं प्रमाण वाढतं आहे, इनडायजेशन जास्त होतं आहे, ऍसिडिटी लेवल वाढते आहे किंवा आणखी कोणताही त्रास होतो आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डाळिंब खाणं हे टाळायचं आहे. कारण प्रेग्नन्सीच्या दरम्यान इतर वेळी जरी तुम्हाला हे प्रॉपरली पचत असेल तरी सुद्धा प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये होत असणारे जे काही बदल आहेत ते बदल किंवा आपलं शरीर हे डाळिंब किंवा कोणताही एखादा पदार्थ ऍक्सेप्ट करेलच असं नाही. कोणताही त्रास तुम्हाला जाणवत असेल तर त्यावेळी तुम्हाला डाळिंब खाणं हे बंद करायचं आहे. याशिवायही बरेच अल्टरनेटिव्ह आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. डाळिंब खात असताना नेहमी ते तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये खायचं आहे, म्हणजे जेव्हा टेम्परेचर हे नॉर्मल असतं. साधारणतः पाहिलं तर सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या दरम्यान तुम्ही कधीही डाळिंब खाऊ शकता. स्पेशली डाळिंब हे तुम्हाला स्नॅकमध्ये घ्यायचं आहे. मेन मीलच्या वेळी डाळिंब खाणं किंवा आपल्या मेन जेवणासोबत डाळिंब खाणं तुम्हाला हे टाळायचं आहे. या व्यतिरिक्त डाळिंब हे प्रॉपरली पिकलेलं असावं, गोड असावं आणि त्या व्यतिरिक्त खूप जास्त वेळ कट केलेलं असू नये. फ्रेश डाळिंब तुम्हाला घ्यायचं आहे आणि तेच फ्रेश डाळिंब खायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवून कोणतंही फळ तुम्हाला खाण्याची गरज नाही. मार्केटमध्ये कॅनमध्ये किंवा पॅकेटमध्ये मिळणारे जे डाळिंबाचे ज्युसेस आहेत किंवा इतर कोणतेही ज्युसेस तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान घेणं हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही डाळिंबाचा समावेश तुमच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान आहारामध्ये करत असाल तर डाळिंब तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.